नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासामध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र सुरुवात करूयात महत्त्वाच्या रिपोर्ट पासून. आपण बघतोय राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. 21 ऑक्टोबरला मतदान होऊन 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातल्या निवडणुकांचा एकत्रित कार्यक्रम जाहीर झालाय. दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. आता 19 ऑक्टोबर पर्यंत प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि हरियाणातल्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्यात. निवडणुकीची अधिसूचना 27 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर तर अर्जांची छाननी 5 ऑक्टोबरला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत 7 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. 19 ऑक्टोबरला प्रचाराच्या तोफा थंडावतील. 21 ऑक्टोबरला मतदान होऊन 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. 24 ऑक्टोबर रोजी 14व्या विधानसभेत कोणत्या पक्षाचं बहुमत येईल हे स्पष्ट होईल आणि त्यानंतर सुरू होतील नवा मुख्यमंत्री निवडण्याच्या हालचाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. निकाल लागल्यानंतर ईव्हीएमवर विरोधक नाराजी व्यक्त करत असतात. मात्र मतदानाची तारीख आणि मतमोजणी असलेल्या 3 दिवसांच्या अंतरावरून छगन भुजबळ यांनी शंका उपस्थित केली आहे. राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि विरोधकांकडून आरोपांनाही सुरुवात झाली आहे. मतदान 21 तारखेला आणि 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणीत 2 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आलाय. ईव्हीएम मध्ये गडबड करण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी ठेवलाय का, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय. 21 तारखेला निवडणूक असल्यानंतर ती 22 तारखेला मतमोजणी झाली असती किंवा 23 तारखेला झाली असती. मग ती 24 तारखेला एवढे 2-3 दिवस मध्ये कशासाठी त्यांना पाहिजे आहेत, असं आता कार्यकर्त्यांमध्ये परत एकदा चर्चा सुरू झाली. परत आता काय या ईव्हीएमची गडबड करायला त्यांना उसंत पाहिजे, वेळ पाहिजे का, काय कशासाठी? कारण पूर्वी अनेक निवडणुका आम्ही लढवल्या. दुसऱ्या दिवशी ताबडतोब मतमोजणी सुरू व्हायची, फार तर तिसऱ्या दिवशी. निवडणुका एकाच टप्प्यात होत आहेत. मग असं असताना निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी का केली जात नाही, असा सवाल राजकीय पक्षांकडून उपस्थित केला जातोय. निवडणुका जाहीर झालेल्या असल्यानं आता राजकीय आरोप आणि प्रत्यारोप वाढणार हे नक्की. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. बघूया पुढची बातमी. भाजपचं तिकीट म्हणजे विजयाची हमी असं वाटू लागल्यानं अनेक नेते मंडळी भाजपच्या दारावर गर्दी करतायत. पण भाजपमध्ये असलेल्या विद्यमान आमदारांच्या मनात सध्या मोठी धाकधूक आहे. कारण भाजपचं तिकीट पुन्हा मिळवण्यासाठी मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. ज्यांची कामगिरी दमदार तेच आमदार असणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं धक्कातंत्र. विद्यमान 25 आमदारांना घरी बसवणार. अँटी इन्कम्बन्सी रोखण्यासाठी भाजपची खेळी. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजप 25 निष्क्रिय विद्यमान आमदारांना घरी बसवण्याच्या बेतात आहे. अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू नये म्हणून भाजपनं काही निकषांच्या आधारे आमदारांचं मूल्यमापन केलंय. जे आमदार या निकषात बसत नाहीत अशा 25 आमदारांचं भाजपकडून तिकीट कापलं जाणार आहे. गेल्या 5 वर्षात आमदार म्हणून खराब कामगिरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असमाधानकारक कामगिरी, लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यात अपयश, या सगळ्या निकषांच्या आधारे भाजपच्या 25 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठं यश मिळालं, पण या यशामागे दडलेल्या अपयशाचा बारकाईनं भाजपनं अभ्यास केला होता. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या किमान 2 महिने आधीपासूनच 2 नामवंत एजन्सींकडून 2 दिवसांआड सर्वेक्षण केलं जायचं. संघ परिवाराशी संबंधित स्वयंसेवी संस्थेकडूनही फीडबॅक घेतला जायचा. संभाव्य उमेदवारांचं रेटिंगही ठरवलं गेलं. याच सर्वेक्षणाच्या माहितीवर लोकसभेचं तिकीट वाटप करण्यात आलं आणि लोकसभेला विद्यमान 6 खासदारांचं तिकीट कापण्यात आलं.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी गिरवलेला हाच कित्ता भाजप विधानसभेलाही गिरवणार आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांची चांगलीच धाकधूक वाढली आहे, कारण ज्यांची कामगिरी दमदार तेच आमदार ठरणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढची बातमी आहे मनसेच्या गोटातून, कारण नाही हो करत अखेर मनसेनंही विधानसभा लढवण्याचे संकेत दिलेले आहेत. एवढंच नाही तर युतीमधील नाराजांनाही गळाला लावण्याची तयारी मनसेनं चालू आहे. पाहूया मनसेमध्ये नेमकं चाललंय तरी काय. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत राज ठाकरेंनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची मागणी इतर पक्षांकडे केली होती, पण त्यांची ही मागणी सर्वच पक्षांनी फेटाळून लावल्यानं अखेर आता मनसेही ईव्हीएमवरच निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. स्वतः बाळा नांदगावकरांनीच याबद्दलचे स्पष्ट संकेत दिलेत. एकंदरीत कार्यकर्त्यांचं म्हणणं असं स्पष्टपणे आहे की निवडणूक लढवली बरी पडेल, निवडणूक ही लढवायलाच पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा निश्चितपणे आग्रह आहे. आणि त्याप्रमाणे आता तो रिपोर्ट पक्षप्रमुखांना दिला जाईल की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा निवडणूक लढवण्याचा आग्रह आहे आणि त्याच्यानंतर पक्षप्रमुख तो निर्णय घेतील. तो पक्षप्रमुख निर्णय निवडणूक लढवायची नाही लढवायचा निर्णय अंतिम निर्णय त्यांचा आहे. म्हणजेच निवडणूक लढणार पक्ष 100 जागा. अजून तसं तर मी ते सांगू शकत नाही, ते पक्षप्रमुखांनी जाहीर करणं योग्य ठरेल ना. मतदान हे ईव्हीएमवर होणार असल्यानं निवडणूक लढवावी की नाही याबाबत मनसेनं आपल्या पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. यामध्ये सर्वच पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवलीच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली. पक्षप्रमुखांची भूमिका पहिल्या दिवसापासून आज तागायत हीच भूमिका आहे की ईव्हीएम याच्या विरोधामध्ये आपली भूमिका राहिली पाहिजे. ईव्हीएम वरती बरेचसे शासनता असल्यामुळे आम्ही या बाबतीमध्ये अशा प्रकारची भूमिका घेतली होती. परंतु पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर आता जी काही भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आली ती सुद्धा पक्षप्रमुखांच्या कानापर्यंत गेली पाहिजे आणि ती गेल्यानंतर पक्षप्रमुख काय निर्णय घेतात त्याची आम्ही वाट पाहतो. सूत्रांच्या माहितीनुसार मनसेनं 25 उमेदवारांची पहिली यादी फायनल देखील केली आहे. किमान निम्म्या जागांवर मनसे उमेदवार देणार आहे, पण त्यासाठी युतीमधील काही नाराज मंडळी गळाला लागतात का याबाबतही चाचपणी सुरू आहे. अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर जाणार आहोत नाशिकमध्ये. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी मिसळ पार्टीचं आयोजन केल्यानं युतीत ठसका उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाहूया नाशिकमधील याच ठसकेबाज राजकीय मिसळ पार्टीवरील न्यूज 18 लोकमतचा एक स्पेशल रिपोर्ट. तर्रीवाली मिसळ आणि नाशिक हे समीकरण तसं नवं नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये सुरू असलेल्या राजकीय मिसळ पार्टीने नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपचा मतदारसंघ असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांनी दावा सांगत मिसळ पार्टीच्या माध्यमातून भाजपला आव्हान देत प्रचार सुरू केलाय. या मतदारसंघातील जुन्या आणि नवीन शिवसैनिकांची मोठ बांधण्यासाठी या मिसळ पार्टीच्या माध्यमातून 1 लाख शिवसैनिकांना शिवबंधन बांधण्यात आलंय. हा मतदारसंघ युती झाली हो अथवा ना हो, युती जर झाली तर हा प्रामुख्याने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडवावा अशी सर्वांचीच इच्छा आहे, सर्वांची मागणी आहे. विशेष म्हणजे युती आणि जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय झालेला नसताना शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांच्या मागणीला बळ दिलंय. शिवाय या मतदारसंघावर आजवर शिवसेनेचं कसं वर्चस्व राहिलंय याचे दाखले देत ही जागा शिवसेनेला सुटावी असा आग्रह देखील धरलाय. मिसळ पार्टीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. विलासांना हे दरवर्षी अशा पद्धतीचं एक गेट टुगेदर म्हणून याला संवाद कार्यकर्त्यांचा साधण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून त्यांनी केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आज शिवबंधनाचाही कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला आहे. शिवसैनिकांना 1 लाख नागरिकांना शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेमध्ये अशा पद्धतीनं शिवबंधनात अडकवणं मला वाटतं याचाच अर्थ असा आहे का पश्चिम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्यावरून स्पष्ट होतं. आमचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेत आणि प्रत्येकाने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांनी आयोजित केलेल्या या मिसळ पार्टीला शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते असे सर्वच पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत गटतट विसरून हजेरी लावली.
आणि त्यामुळे या जागेहून युतीत ठसका उडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर तिकडे पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला मध्यरात्रीनंतरही काम करत तब्बल 150 कोटी रुपयांच्या विकास कामाला मंजुरी दिली आहे. मात्र निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी दाखवलेली एवढी तत्परता काम पूर्ण करण्यासाठी होती की कुणाच्या फायद्यासाठी होती, असा सवाल आता विचारला जातोय. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून राबवली जाणारी प्रत्येकच योजना वादाच्या भोवऱ्यात सापडते. त्यातच कहर म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आचारसंहिता लागेल या भीतीने मध्यरात्रीनंतर ही काम करत तब्बल 150 कोटींच्या एका निविदेला मंजुरी दिली. याहून धक्कादायक बाब म्हणजे हे काम केवळ एका आमदाराची नाराजी दूर करण्यासाठी एवढ्या तत्परतेनं केल्याचं स्थायी समितीच्या अध्यक्षांनी सांगून टाकलंय. 2-3 तासामध्ये संजय कुलकर्णी आपले पर्यावरणाचे कार्यकारी अभियंता आहेत, मकरंद निकम त्याचे शहर अभियंता आहेत, सर्वांच्या माध्यमातून 2-3 तासामध्ये एग्रीमेंट आणि वर्क ऑर्डर सुद्धा रात्री आपण तयार करून या ठिकाणी दादांना मी SMS केला की दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका. पिंपरी शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदी पात्रात सांडपाणी जाऊ नये यासाठी नदी पात्राच्या कडेला पाईपलाईन टाकण्यासाठीची ही निविदा होती, ज्याला अशा प्रकारे बिनबोभाट मंजुरी देण्यात आली. मात्र शासनाच्या इतर खात्यांची मंजुरी न घेताच केवळ राजकीय फायदा करून घेण्यासाठीच प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. आमचा नदी सुधार प्रकल्पाला विरोध नाही, चुकीच्या पद्धतीने काम करण्याला विरोध आहे. तुम्ही सर्व जागेच्या परमिशन घ्या आणि ते टेंडर काढा. कुणाच्या तरी फायद्यासाठी, राजकीय फायदा करण्यासाठी आचारसंहिता आज किंवा उद्या लागेल याच्या घाईवर ही टेंडर काढलं जाते. राजकीय कुणाला तरी फायदा आर्थिक मिळवून द्यायचा आहे. पर्टिक्युलरली या कामासाठी कुठल्याही ECची गरज नाहीये. तसेच जलसंपदा विभागाचं परिपत्रक आहे की अशा कामासाठी किंवा पोल्युशन अबेटमेंटच्या कामासाठी किंवा प्रवाहाला अडथळा न ठरणाऱ्या कामासाठी कोणतेही परमिशनची गरज नाही, असं परिपत्रक आहे. खरं तर पिंपरी महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत काढल्या गेलेल्या या निविदेवर सभागृहात चर्चा होऊ शकली असती. मात्र तसं न करता केवळ बहुमताच्या जोरावर हे प्रकरण मंजूर केलं गेलं. त्यामुळं नदी पात्रात राबवल्या जाणाऱ्या या कामाकडे पाटबंधारे विभाग तरी लक्ष देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. निवडणूक जाहीर झाली आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेतली गटबाजी उफाळली आहे. पक्षातील नाराजांनी विद्यमान आमदारांच्या विरोधात दंड थोपटत इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती सुद्धा दिल्या. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या तोंडावर आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या विरोधातली नाराजी उफाळून आली आहे. आमदारकीची ही दुसरी टर्म. नगरसेवक संदीप भराडे आणि सुबोध भारत यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. सुबोध भारत यांच्या बाजूने बड्या पदाधिकाऱ्यांचा कल बघायला मिळतोय. मतदारसंघात रखडलेली विकास कामं पूर्ण करण्यासाठी बदल गरजेचा असल्याचं भारत यांनी सांगितलंय. अंबरनाथ विधानसभेमध्ये जी महत्त्वाची जी मूलभूत कामं होती ती झाली नाहीत. पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा असो, विजेचा असो आणि उद्योगाचा असो, यामुळे सामान्य अंबरनाथकर त्रस्त झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने मी शिवसेनेतर्फे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. 10 वर्षांमध्ये केलेल्या कामांच्या जोरावर पक्ष तिकीट देईल असा विश्वास डॉक्टर बालाजी किणीकर यांनी व्यक्त केलाय. प्रत्येकाचा तो अधिकार आहे मुलाखत देणं, त्यांनी तो दिलेला आहे. परंतु जो वरिष्ठ पातळीवर जे काय नेते आमचे निर्णय घेतील त्याला मला मान्य आहे. 2 टर्म पूर्ण करणारे डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या विरोधातली नाराजी हेच शिवसेनेसमोरचं मोठं आव्हान आहे. अंबरनाथहून गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी आहे नाशिकमधली. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून कामगार आणि उद्योजकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशी मागणी नाशिकमधल्या उद्योजकांनी केली आहे. उद्योजक असलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यास नाशिकमधील उद्योजक आणि कामगार मिळून त्याला बहुमताने विजयी करू असा दावा सुद्धा उद्योजकांनी केलेला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उद्योजक आणि कामगारांच्या प्रश्नांची जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी यासाठी नाशिकमधील उद्योजक एकत्र आले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा कामगारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि याच मतदारसंघात नाशिकच्या अंबड आणि सातपूर या 2 प्रमुख औद्योगिक वसाहती आहेत. मात्र या मतदारसंघाच्या स्थापनेपासून
एकही मोठा उद्योग आजवरच्या लोकप्रतिनिधींना इथे आणता आला नाही. आमची अशी मागणी राहील की आता जे काही पक्ष आहेत त्या सगळ्यांनी विचार करून आमच्या इंडस्ट्रीतल्या या उमेदवारांपैकी एका उमेदवाराला उमेदवारी देणं गरजेचं आहे आणि ती दिल्यास सर्व आम्ही इंडस्ट्रीचे उद्योजक, कामगार वर्ग हे सर्वपणे त्यांच्या पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागे उभे राहू. किमान यावेळी उद्योग क्षेत्रातली चांगली जाण असणारा, सरकारचे उद्योग क्षेत्र वाढीसाठी असलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा अभ्यास असलेला, त्यासाठी पाठपुरावा करण्याची इच्छा असणारा, तशी इच्छाशक्ती असणारा आणि या शहराची औद्योगिक नस पकडून तिला वाढीकडे घेऊन जाणारा असा उमेदवार दिला जावा. विशेष म्हणजे हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाचे विद्यमान अध्यक्ष, भाजपचे नगरसेवक शशिकांत जाधव आणि भाजपचे उद्योग आघाडीचे पदाधिकारी प्रदीप पेशकार हे देखील या मतदारसंघातून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे उद्योजकांच्या या मागणीने जाधव आणि पेशकार यांच्या भाजपमधील दावेदारीला बळ मिळालंय. आता नाशिकमधील उद्योजकांच्या या मागणीला सत्ताधारी भाजप प्रतिसाद देणार की इतर पक्ष या मागणीचा फायदा घेत संधीचं सोनं करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यानंतर नागपूरमधली एक धक्कादायक बातमी. नागपूर शहरातील तब्बल 29 शाळांमध्ये डेंग्यूच्या आळ्या सापडल्यात आणि त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या शाळांवर कारवाईची छडी उगारण्याची गरज आता निर्माण झाली आहे. छतावर साचलेल्या पाण्यात झालेल्या हजारो डेंग्यूच्या आळ्या पाहून शहरातल्या शाळा किती धोकादायक आहेत याचा अंदाज येतो. राम मनोहर लोहिया शाळेतल्या छतावर या डेंग्यूच्या आळ्या निर्माण झाल्यात. इथंच नाही तर शहरातल्या तब्बल 29 शाळांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्यानं खळबळ उडालीय. पालिकेच्या आरोग्य विभागानं केलेल्या तपासणीत हे धोकादायक वास्तव पुढे आलंय. खालती जेवढंही आहे या परिसरातील लोक घाण करतात शाळेमध्ये आणि त्या प्लास्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या वगैरे वगैरे फेकतात आणि ते आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याच्यामध्ये कधी एखादी ग्लास वगैरे राहिली किंवा काही बॉटल वगैरे राहिलं तर त्याच्यामध्ये त्याचं पाणी राहिलं की मग अळ्या निर्माण होत असते. शहरात डेंग्यूचा धोका का वाढत चाललाय हे पुढील आकडेवारीवरून लक्षात येतं. राम मनोहर लोहिया विद्यालयात 250 विद्यार्थी शिक्षण घेतात. अशाच 29 शाळांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत. याचाच अर्थ सुमारे 10,000 विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय. नोटीस देण्यापेक्षा त्यांच्या जनजागृती आणणे खूप महत्त्वाचं आहे की बाबा तुम्ही पाणी साचवून ठेवू नका. कुठे जर हे का ॲक्च्युली कसं आहे की दंड दिला, एकदा दिला, त्यापेक्षा लोकांमध्ये जनजागृती तयार करा की आपल्या चुकीमुळेच आपल्या घरी डेंग्यू तयार होऊ शकतो आणि लार्वा तयार झाला तर त्या घरी 99% डेंग्यू होण्याची शक्यता जास्त आहे. शहरात यावर्षी डेंग्यूचे एकूण 70 रुग्ण आढळून आलेत. त्यात मुलांची संख्या जास्त आहे आणि त्याचं मूळ आहे ते शाळेतल्या अस्वच्छतेत. शाळेतूनच डेंग्यूचा प्रसार होत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. हर्षल महाजन, न्यूज 18 लोकमत, नागपूर. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या शाळांवर आता कारवाईची मागणी जोर धरायला लागली. यानंतर स्पेशल बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी मुंबईमधली. मुंबई गुन्हे शाखेतर्फे रक्तचंदन तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आला. यावेळेला जवळपास 15 कोटींच्या 1500 किलो रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आलाय. घोडबंदर रोड आणि भेंडी बाजार परिसरामधून हे रक्तचंदन ताब्यात घेण्यात आलंय. हे चंदन मुंबईमध्ये चेन्नईवरून आणलं गेलं होतं तर चीनला त्याची निर्यात केली जाणार होती. दरम्यान या प्रकरणी आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. या काही महत्त्वाच्या घडामोडींसह न्यूज 18 लोकमत स्पेशल बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.